राज ठाकरे 4 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांचा नाशकात तळ ठोकण्यात आलाय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये 4 दिवसांचा तळ ठोकणार आहेत। तयारीला लागा, आम्ही येतोय असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना म्हटलं आहे। आपले प्रतिनिधी किरण कोटूर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। किरण, राज ठाकरे 4 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। कसा त्यांचा हा पूर्ण 4 दिवसांचा नियोजनाचा काय आढावा असेल? आजपासून खरं तर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावरती आहेत। आगामी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या अनुषंगाने हा अत्यंत महत्त्वाचा दौरा मानला जातोय, कारण गेल्या अनेक महिन्यानंतर राज ठाकरे आजपासून नाशिक दौरा करतायत। आज त्यानंतर विविध कार्यकर्त्यांचं बैठक, पदाधिकाऱ्यांचं बैठक, स्थानिक नेत्यांचं बैठक ते वैयक्तिक असं 1 to 1 घेणार असल्याची माहिती आहे। आधी नाशिकमधील शाखा प्रमुखांची बैठक होईल, त्यानंतर कोर कमिटीची बैठक होईल, त्यानंतर जे स्थानिक नेते, जे प्रमुख नेते आहेत त्यांची बैठक होईल। अशा पद्धतीचा हा नियोजन जो आहे तो आखला गेलेला आहे। आणि उद्या सकाळी ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि त्यानंतर अजून काही कार्यकर्त्यांची बैठक, कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, अशा पद्धतीचं हे संपूर्ण कार्यक्रम त्यांचा जो आहे तो आखला गेलेला आहे। त्यामुळे ते नाशिकमध्ये आल्यानंतर नेमकं जे उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलतात, कारण गेल्या अनेक महिन्यानंतर आता राज ठाकरे नाशिकवरती लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आगामी ज्या निवडणुका आहेत त्या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा दौरा जो आहे तो महत्त्वाचा मानला जातोय। किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।